नमस्कार मंडळी, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आज आपण मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी अशी कोणतीही उकड न घेता ज्वारीची भाकरी बनवणार आहोत। जर तुम्ही नवशिके असाल, तुम्हाला भाकरी बनवायला शिकायचं असेल तर तुम्हाला आज मी परफेक्ट कोणकोणत्या टिप वापरून अगदी मऊ लुसलुशीत भाकरी बनवायची हे तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर आपल्याला इथे गरम पाणी करून घ्यायचं आहे। आपल्याला उकड घ्यायची नाहीये, फक्त कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि हे कोमट पाणी आपल्याला ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गोळ आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता बरेच जण ज्वारीच्या पिठामध्ये चिकटपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ सुद्धा दळून आणतात, पण तसं न करता किंवा जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल, फक्त ज्वारीचं पीठ असेल तर अशा वेळेला चिकटपणा येण्यासाठी तुम्ही त्यामध्ये थोडंसं गरम पाणी मिक्स करून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। आता मी ज्या भागामध्ये राहते तिथे मला ज्वारीच्या पिठामध्ये कोणत्याही प्रकारचं पीठ मिक्स करून मिळत नाही, रेडीमेडच पीठ घ्यावं लागतं। तर अशा वेळेला मी ही आयडिया करते, अगदी आपण लाटण्याचीही गरज नाहीये, गरम पाण्याचा फक्त आपल्याला मळून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता की किती झटपट अशी न तुटणारी, न फाटणारी, कडेला सुद्धा न फाटणारी अशी आपल्याला भाकरी जी आहे ती थापता येते। थापून करणारी भाकरी आणि लाटून करणाऱ्या भाकरीच्या चवीमध्ये खूप फरक पडतो। तर थापून अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की मी जी भाकरी करते ती अजिबात कुठेही फाटलेली नाहीये, एका हातानेच मी फक्त थापत आहे आणि किती छान आपली ही भाकरी थापून तयार होते। तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की वापरा। फक्त आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे जे पीठ आहे ज्वारीचं ते मळून घ्यायचं आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीठ मिक्स करण्याची गरज नाहीये। तुम्ही बघू शकता की अतिशय सहजपणे ही भाकरी जी आहे ती मला थापता येते। तर तुम्हाला सुद्धा नक्की थापता येईल, तुम्ही सुद्धा अशी नक्की ट्राय करा। आणि तवा साधारण जास्त गरमही नाही, साधारण मीडियम फ्लेमवर असतानाच आपल्याला, म्हणजे मीडियम तापल्यानंतरच आपल्याला ह्याच्यावर भाकरी अशा प्रकारे पलटी करायची आहे। त्यानंतर वरून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, कारण ज्वारीचं जे पीठ आहे ते कोरडं असल्यामुळे त्याच्यावर आपल्याला सगळीकडे हे पाणी लावून घ्यायचं आहे। आणि मग साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला याची बाजू पलटायची आहे। तर अशा प्रकारे ज्वारीची भाकरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने उकड न घेता किंवा थंड पाण्यामध्ये, बऱ्याचदा काय होतं थंड पाण्यामध्ये ज्यावेळेला आपण पीठ मळतो त्यावेळेला भाकरी करून झाल्यानंतर थोड्या वेळाने कडक होते, पण गरम पाण्यामध्ये मळलेली असल्यामुळे ती भरपूर वेळ नरम राहते। तर तुम्हाला उकड सुद्धा घ्यायची गरज नाहीये, जास्त तामझामही करायचा नाहीये उकडीचा, फक्त गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला मळून घ्यायचं। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपली भाकरी किती टम्म फुगलेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची ट्रिक वापरून नक्की ज्वारीच्या भाकऱ्या बनवा आणि तुमचं आरोग्य खूप निरोगी आणि स्वस्थ ठेवा। तर अशा प्रकारे मी तुमच्यासाठी नेहमी वेगवेगळ्या किचन टिप्स घेऊन येत असते, तुम्हाला सांगत असते। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे टिप्स नक्की वापरत जा आणि छान छान रेसिपीज बनवत राहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।